स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राचे ते अंग आहे जे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकत्रित घटकांचा अभ्यास करते. व्यक्ती, कुटुंबे किंवा उद्योग यांच्या सूक्ष्म निर्णयापेक्षा हा निर्णय विषय राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या आर्थिक चलांवर लक्ष केंद्रित करतो. राष्ट्रीय उत्पन्न, बेरोजगारी, महागाई, एकूण गुंतवणूक, एकूण खप, सरकारी खर्च, वित्तीय व चलनविषयक धोरणे, आर्थिक चक्र, परकीय व्यापार व देयक संतुलन अशा व्यापक घटकांचे परस्पर संबंध यामध्ये अभ्यासले जातात. संपूर्ण अर्थव्यवस्थेचे वर्तन एकत्रित पातळीवर मोजणे, त्यातील बदलांचे विश्लेषण करणे आणि सरकारी धोरणांचा त्यावर कसा परिणाम होतो हे समजून घेणे हा स्थूल अर्थशास्त्राचा मुख्य हेतू आहे. आर्थिक मंदी, चलन फुगवटा, बेरोजगारी वाढ, वाढीचा दर घटणे अशा समस्यांचे निदान करून प्रभावी धोरणे तयार करण्यास स्थूल अर्थशास्त्र मदत करते. तसेच राष्ट्रीय आर्थिक स्थैर्य राखणे, विकासाचा वेग वाढवणे, संसाधनांचा योग्य वापर करणे तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारातील संतुलन राखणे या गोष्टीही स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासातून साध्य होतात. एकूणच हा विषय व्यक्तिगत आर्थिक क्रियेपेक्षा संपूर्ण राष्ट्राच्या आर्थिक आरोग्याचा अभ्यास करतो व सरकार, नियोजन संस्था, बँका आणि संशोधकांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक ठरतो.